नमस्कार मुलांनो. गोष्ट माकड आणि टोपीवाला. लहान मुलांसाठी मजेदार गोष्ट. एकदा काय झालं, एक टोपीवाला जंगलातून गावाकडे चालला होता. त्याच्या डोक्यावर एक टोपी होती आणि एका मोठ्या झोळीत त्याने खूप सारी रंगीबेरंगी टोपी ठेवलेल्या होत्या. लाल, निळ्या, हिरव्या, पिवळ्या अशा टोप्या होत्या. सूर्य खूप तापत होता म्हणून तो एका मोठ्या झाडाखाली बसला आणि म्हणाला, जरा झोप घेऊया आणि मग पुढे जाईन. तो झोपून गेला आणि झोळी त्याच्याजवळ ठेवली. आता त्या झाडावर खूप सारी माकडं राहत होती. त्यांनी त्या रंगीबेरंगी टोपी पाहिल्या आणि त्यांना खूप गंमत वाटली. एका मागोमाग एक माकड खाली उतरली आणि झोळीतून टोपी काढून आपल्या डोक्यावर घालू लागली. थोड्या वेळात सगळी माकडं झाडावर टोपी घालून बसली होती, अगदी टोपीवाला जसा. थोड्या वेळाने टोपीवाला उठला आणि पाहतो तर अरे देवा, माझ्या सगळ्या टोप्या कुठं गेल्या? तो वर बघतो आणि बघतो तर सगळी माकडं टोपी घालून हसत आहेत. टोपीवाला रागाने ओरडला, माझ्या टोप्या परत करा. पण माकड त्यांची नक्कल करू लागली. त्याने हात वर केले, त्यानेही केला. तो उडी मारतो, ती माकडंही उड्या मारतात. शेवटी त्याला एक शक्कल सुचली. त्याने आपली टोपी काढली आणि खाली फेकून दिली. सगळी माकडं म्हणाली, ओहो, ही नवीन मजा वाटते. आणि त्यांनीही त्यांच्या टोपी एक एक करून खाली फेकल्या. टोपीवाला पटकन सगळ्या टोप्या गोळा करतो, झोळीत टाकतो आणि पटकन पळतो. माकडं झाडावर बसून